नेहमी नेहमी बचत गटाचे पैसे आपल्यालाच भरा लागते आणि आपल्यालाच भरायला यायला लागते. अशी गोष्ट करतो तू. आपणच मोठ्या मेन असल्यावर अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव असल्यावर आपल्याला भरायला लोक येईन का? हो हो. मग मग का दुसऱ्या येणं का भरावंच नाही का? आपण सह्या दिल्या तर होत नाही तर काय काम होते ना काम. दुसऱ्या भरायला गेल्या तर एक जण आपल्यातली गेली तर झालं. माया रोज बिचारा बिन फुकटच पडला ना. म्या आता मला तर वाटतं आता नाक झाली मी. हे सचिव आणि मच्छू मागं कटकट लागली. रोज पडला ना म्हटलं. रोज रोज का त्या बाया देते का त्या मस्त कामाला जाऊन बसले वावरात. हो तुला रोज पडला ना आमचा रोजच नाही पडला. अशी बस गोष्टी करतो माय माझे तू. आता म्हणली तुला असं वाटे का पैसे भेटते का काय भेटते सचिव हाचे तर मोठी समोर माया नवरा होऊ देते आणि मला काही नाही म्हणत नाही ना असं नाही म्हणली तू बावरे तेव्हा. दुसरी बाई होतो म्हणे तर त्या होऊन गेलं तुला वाटलं का महिना भेटते का काय भेटते तर आम्ही नाही आमचं तसं नाही आहे. जा आपलं करून तर कोणतं काम मनापासून करून. हो बाई पुढच्या वेळेपासून लावून दे बायावर एक वेळेस एक जणीले आपण सया माया देऊन देत जाऊन भरणं होते. त्यात दुसऱ्या कसटल्या तर बाया तशाच करते. आपणच घ्याव का अंगार. मी नाही आता पुढच्या वेळेपासून तुम्ही बात बसा तुम्ही तुमचं नाही तर मी पत काढून टाकतो मायावाला. पाजी आपल्याला गावाला जायला किती वेळ लागून? हो वेळ लागत असते ना. दूर आहे ना गाव. वेळ नाही लागत असते काय? दिवेची घेऊन राहिली मला बिस्किटचा पुडा घेऊन द्या चिपचा पुडा घेऊन द्या. तू बाबू याच्यासाठी आला काय? तुला घरूनच मी बोली करून आलो होतो. काही मागायचं नाही म्हणून असा करतो तू. बरोबर तू काटा काढतच तो. आले काय घडी नेऊन राहिली भविष्य सांगायला गेलो असतो तो. आता काय करा एकही गिरायक नाही भेटलं तर बाया बचत गटाच्या गोष्टी करून राहिल्या पैसे भरायला लागते बाया. मी त्याला फोनच करतो. का मी अशी करणार ना म्हणून आताच मी डायरेक्ट बोलून घेतो त्यासोबत. त्या वावरात आहे ना गावात बाया नाही आल्या. आज कोण तुमच्यात बाया कमी आहे तुमच्या? हो दादा आमच्या बाया पैसे भरायला गेल्या ना. कालच तर आम्ही गोष्टी केल्या. तुमच्या देखताच तर गोष्टी केल्या पैसे भरायला लागते म्हणून बचत गटाचे. असं काय तरी म्हटलं कसं काय रोज पडू दिला बाई ना. तिला एक सविताबाई तर भल्ली भावरी आहे रे बा. एक दिवस घर राहत नाही. तिचं मन कसं झालं रोज पडून झाले. हो दादा ते सचिव बाई सचिवले जाच लागते ना. तिच्याशिवाय पैसे नाही भरणार म्हणून ते गेली. नाही तर काठे जाते काय रोज पडून जाते का ते. मा हुशार बाई आहे ते. हो तिचं असं मन दुखत असं. माया रोज पडला करून तिचं मन नाही लागत असं तिकडे. तिला असं वाटत असं का त्याचा रोज होऊन राहिला उचलून राहिले असं तिकडे त्याचे पैसे होऊन राहिले असं होऊन राहिलं. हो म्हणा लागून पण त्या पहिले पुरं घर ते सांभाळून घेते ना. नवऱ्याचा पैसा जमा राहते. बायको मस्त किराणा सगळं आणते. आपल्यासारखं काय का बा माझी बायको तो एक दिवस कामाला नाही जातले काले. मध्ये आपण म्हटलं जा ना हो कामाले तो मला म्हणते तुम्ही आहे ना म्हणते ऐकून ना म्हणते काम घेऊन म्हणते. माझी बायको तशीच म्हणते काले. नाही तर माणसं मोठे तुम्ही अंगावर पाहता. तिचंच बरोबर आहे. गेलं नाही तर बरं राहते. गेलं का सारा अंगावर पाहते. सविती करते तर मार पाहते ना. तिचा नवरा म्हटलं एक दिवस घरी राहिली कोण राहिली तिच्या मागे टिनमनी लावते. हो बाई नवरा तर म्हटलं जसं काही हेच आहे. पुरे पैसे जमा करून ठेवते हो ना एक म्हणून त्याच्या घरचं काम होते. आपल्या घरचं होऊन राहिलं का काम. माझ्या नवरा तर बाई आणले का पैसे नुसते उधळणंच आहे. हे आणू देत हे घेऊ देत हे खायचं नुसतं मामान चालत नाही तर खायचंच आहे. आणि खायच्याच त्याचे सगळे पैसे वाया घालवते असते तर मार आणते. बिस्किट होय का मा डाल्यानं आणि रोज एक बिस्किटचा पोळा सगळे एक बिस्किटचा पोळा रोजचं काय खाल्ला खरंच पैसा पुरून काय. मी जातो म्हणून त्याला उधार आहे. आणि मी नाही गेली तर कसं होईल. मला तर असं कधी विचार पडते ह्या माणसाचं. आणि आपण जर असं म्हटलं काय आणा लागते एवढं खायले आणि मला मावरच बावरते ना. मला काय म्हणते माहिती आहे खाव नाही तर काय असं मरा लागते काय. खाऊन पिऊन मरा लागते असं तसं. बरोबर आहे बाई. नाही तर आपण खाल्लं पेल्लं नाही तर मग मन राहते ना. काय जीवनात आलं तर काही ना काही खाऊन पिऊन मरा असं त्याला वाटत असं. तुम्ही घेऊन जाता म्हणून एवढं होते बा त्याचं. माय नाही होत बा आमच्या. मला तर माया याच पैसा पुरत नाही करायला देणं हे ते उलट मला कमी पडते. नुसतं मास्तर पाठी ऊस नाही घेतो किती दा तर पण माझ्याकडे पैसे ठेवते पण उली पैसे काढते. तुमच्या इथे माणसाचं तसं बरोबर आहे म्हणा. जिंदगीत आलं तर जिंदगी जगूनच घ्यायला पुरते. काही नाही हाय मरू जगण्यात. आपण सवितीच्या गोष्टी करून राहिलो होतो. सवितीचा फोन सवितीनं कायसाठी फोन केला असं रे बा. चालू उचलतो बाप्पा. हॅलो कोण हो ऐकून येऊन राहिलं ना. हॅलो वावरात बोचारे जरा रेंजच नाही राहत. आणि जरा समोर मागं व्हावं लागते एखाद्या जागी भेटते रेंज. काय हो माया उचलून राहिली किती वेळची फोन करून राहिली आणि हॅलो केला आणि बंद करून दिला. उचलला तर एकदा राहते अर्जंट खा आणि त्याच्यात तुम्ही एक घरी ठेवून दिलं. आणि अधिक उद्या टोले मारत इथं या लागते. तुमचं असं आहे. बरोबर तुम्हाला घरी कागदपत्र पाहता नाहीत का व उचलून राहिली काय माहित फोन. वावरात रेंज नसन म्हणून कटू चालला तो फोन. हो वावरात रेंज नसन पण तुम्ही घरी पाहायला लागत होते काय कागदपत्र.
पासबुक राहिलं अधिक त्या बाया पैसे द्यायच्या वेळेस तर पहिलेच कचकच कचकच करते आणि त्याच्यात तिकिटीचे पैसे कचकच करायला द्यायले आणि त्याच्यात तुम्ही आजचा दिवसाचं विचकून टाकलं काम आणि आता घरी ठेवले कागदपत्र पाहता नाही आलं का हो तुम्हाला? आम्ही मुद्दामून केला का माय माझे मुद्दामून करायला अशी बोलून राहिली तू मग तर त्या फोन एवढी आठवणीची आहे आम्हाला आठवण काय माहित मला वाटलं आणलं असं बापा तुम्ही नेहमी आणतात चार वावरू नको एवढी जोरा बोलू नको. 4 लोक पाहून राहिले ते भाऊ पाहून राहिले आमच्या इकडे अशीच फन करतो. आता गटात असल्यावर या तर लागणारच आहे, करा तर लागणारच आहे. एका दिवशी नाही आठवण राहिली का मुद्दाम ठेवलं का आम्ही? आम्हाला काय एवढा हरी काय रोज पाळू यायचा? हो तुमच्या याला पडला ना पण रोज मायावाला काही पडते माया रोज अधिक या इथं उद्याही तुला चैन काहीच नाही पैसे भराचे राहते सारच होऊन राहिलो. कविताबाई तू पण जास्तच करतो असं नाही करायला लागत असते. आपण काय कोणती गोष्ट का मुद्दामून केली काय? आम्ही मुद्दामून केली असती तर काहीतरी समजूनही नाही घेत. पण तू अशी नाही पाहिली बा मी काही बहिणी पाहिली. म्हटलं काढून ठेवलं होतं म्हटलं पासबुक काढून ठेवलं होतं फक्त इकडल्या साईडनं राहिलं म्हणून बच्ची घाई झाली तुम्ही दावात दे म्हणून मायावलं ते घाईत राहून गेलो ना बाई. एखाद्या होतेच घाईत नाही राहत लक्ष. एवढं बोलायला लागते का टट माया रोज पडला ना असं का तुझ्याच पडला का आमच्या दोघीचाही पडला ना असं वाटते का मायाशिवाय यायचं कोणतं कामच नाही होत नाही ना तुमचं काम मायाशिवाय व्हायले होते तरी का तुमचं एकतरी काम मायाशिवाय. शिष्टपणात भरला आहे अंगात जास्त मोठेपणा आहे. समोर केलं असं वाटलं पगार चालू होईल तिले लोभी बाई आहे लोभीपणानं हे झाली भावली त्या पदावर. आता आला गुंदराला नेट आता फोन त्याले तुला फोन कायसाठी करायचा होता तर त्याही फोन करून आता काय फायदा आहे जाऊ दे नाही तर रेंज नाही म्हणतात राहू दे तरी दिवस गेला नाही तरी दिवस गेला. त्याच्यासाठी फोन केला असता का बा कोणी येत असन तर बा त्या घरच्या गिरच्या पाठवायला हिच्या घरच्या इले पण आता आलंही पाहिजे ना कोणी फोन करा एवढ्या न कोणी आलंही पाहिजे. हो गाव काय जवळ आहे का आपलं 10-15 किलोमीटर आहे आणि त्याच्यात मेन म्हणजे माझ्या घराला आहे कुलूप मापाशी चाबी आहे आणि कोण माझ्या घरात घुसून आणि कोण माझ्या घरचं ते काढून लावून राहिली आपलीच राहू दे उगी येऊ द्या पैसे भराले. हो रिकाम चोटच आहे ना आम्ही त्या मागे हिंडाले तू ठेवत जाय घरी कागदपत्र आणि मग येतो आम्ही 10 दिवस पाडून कामाचा रोज पाडून. तेच तर कटी रे ते बाई कायच करायच्या सोबत ना बोललेच बरं राहू दे बोल नको हिच्यासोबत. अहो सविताबाई तुम्ही तर बँकेत दिसल्या होत्या आणि कशा काय एवढ्या लवकर आल्या हो? तुमचं काम भलं लवकर झालं वाटते. आम्हाला तर वेळ लागला हो. आम्ही तुमच्या 1 तासा अगोदर आलो होतो आणि तुमच्या 1 तासानंतर आम्ही बँकेतून आलो. तुम्ही तर बातच गेल्या आणि बातच आल्या. कोणतं काम केलं बाबा एवढं भरकन? कोणी वैकी गिकीच आहे का तुमचं बँकेत? हो ताई कसं झालं घाई गडबडीत का नाही पासबुकच राहून गेलो हो ताई. हो मग घरी पाहिलं नव्हतं का तुम्ही? पाहिलं नव्हतं का घरी पासबुक नाही आणलं म्हणता घरूनच पाहून यायचं. हो ताई ते कसं झालं तुम्हाला सांग काय मी काढले होतं ताई दिवाणवर हे कागदपत्र घेतले मी जे कामाचे नव्हते ते आणले ताई. पण कसं एसटी आली येते करून येईन केली घाई तेच निमेन म्हणजे मला काढून ठेवलं होतं बरं का ताई तेच राहून गेलो हो ताई. असं झालं नाही तर माहिती कधीच नाही होत बरं मी नेहमीच टाकतो बरं. पण या वेळेला मी फक्त असं पाहासाठी घेतलं आणि किती रुपये आहे का आहे असं पाहासाठी घेतलं आणि राहून गेलो एका साईडलेच राहून गेलं आणि घाई गडबडीत राहून गेलो घरी. त्याच्यातलं कामाच्या बाया आहे ना म्हणून असं होते. नेहमीच आमच्या याच्यात ताल आहे काही ना काही ताल राहतेच आमच्या याच्यात. कोणतं काम सुद्धा होते आमच्या गटाचं कर्ज घ्यायच्या वेळेस भांडणच राहते. ते म्हणते मला एवढं पाहिजे पैशाच्या वेळेस अशा भांडते का जशा काय 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 काव करते त्याला असं का किती घेऊ कितीक नाही आणि पैसे भरायच्या वेळेस तशाच करते आणि पैसे भरायला आम्हाला तिघीले च्या लागते. का हो ताई तुम्ही नेहमी मग तुम्हीच काय येतात तिघी जणी असं नाही आहे त्यात तुम्ही तिघी या लागते म्हणून वेगवेगळीले भरता येते ना आणि तुम्हीच कोण लचान घेतलं लावून. आम्ही तसं नाही करत असतो. आता यावेळी आम्ही दोघी आलो तिकीची तिकीटही द्यायला पाहिजे नाही बाया करते मग कल तिकीट द्यायच्या वेळेस तशा मग हे करते का आम्ही भरत नाही आमच्या गटात आम्ही लावूनच दिलं दर महिन्याला दोघी 12 जणी आहे आम्ही तर 6 महिने चालते. मग अधिक आपलं एकीचा नंबर दुसरीचा नंबर असं आहे आमच्या गटात. आम्ही तसंच लावून ठेवलं जो जाईन तोच तिकीट भरण असं. कारण काहून कोणाला मागणं मग म्हणते कायले पाहिजे एवढे पैसे काय पाहिजे मग स्वतःला लागले म्हणजे मग त्याला समजते का लागते का नाही लागत म्हणून आम्ही तसं करून टाकलं. तुम्ही तसं करणार होता तुमच्या गटात काय तर भल्या कोको करते बाई तुम्ही भारी दिसून राहिली भलं जीवर आलं त्या बाईचे रोज पडला तर भल्लं मन दुखून राहिलं बाई भारी दिसते. का तुम्ही कायसाठी आल्या होत्या? आम्ही काय आमच्या गटाले का नाही 5 लाख रुपये कर्ज आलं आम्ही कागदपत्र द्यायला आलो होतो. आमचा गट लय दिवसाचा आहे ना म्हणून. हो तुमच्या गटाले कसे काय भेटून राहिले हो? आमच्या गटाले तर 1-1.5 लाखाच्या वर भेटून नाही राहिलं. एवढूसच कर्ज भेटते आम्हाला. किती दिवसाचा आमचा गट आहे तुमचा किती दिवसा अगोदरचा गट आहे हो? हो ताई ते कसं आहे
तुमच्या गटाला तेवढेच वर्ष झाले, आमच्या गटाला तेवढे झाले, पण आमच्या ह्याच्यातल्या बाया रक्कम नेहमी उचलते आणि नेहमी भरणार आहे, म्हणून आम्हाला तिकडून सँक्शन झालं. आणि अधिक संघाचंही भेटलं, हे 5 लाख भेटलं, हे 5 लाख भेटलं ताई. का 10 लाखाचं कर्ज. आणि काही बाया लय घेते बापा, पण कर्ज भरायच्या वेळेस काय किती कठीण जाते. कोणाकोणाला 10-10 हजार रुपये किस्त येते म्हटलं. जास्त जरा पैसे उचलले तर. पण आता ज्याची ऐपत असन तो घेते. आम्ही घेतो बाई. पण मला तर तसं तर कामच नसते. मी तर काही उचलायला पाहत नाही. मी दुसऱ्या कोणत्या बैली देऊन देत असतो. नाहीतरी उचललं नाही तर मग व्याज नाही भेटत ना. मी म्हणत असतो घ्या तुम्ही, फक्त पैसे बरोबर टाईमवर भरा बा. तुमच्या याच्यातल्या भरते का मग तुम्ही जर त्याला कर्ज दिलं तर? हो, आमच्या याच्यातल्या बाया भरते, 1 रुपये ठेवत नाही, टाइम टू टाइम भरते. त्याला माहित आहे ना कर्ज जर उचललं तर व्याज जास्त भेटते म्हणून. त्याच्यात इतक्या हुशार आहे का एक जण कर्ज उचलते. पण त्याला असं वाटतं का जास्तीचे उचलले का बा व्याज लागते, असं होते तसं होते. त्याच्या डोक्यात ठेसलं आहे. आणि तसं तर म्हणते जास्त कर्ज काही जणी उचलत नाही आमच्या गटातल्या. इतक्या हुशार आहे त्याला असं वाटते का पैसे लागते. पण जेवढं गटात म्हटलं तुम्ही म्हणून राहिलं तसंच बरोबर आहे. जेवढी ठेव उचलली तेवढं व्याज भेटत जाते, तेवढेच पैसे जास्त उरते गटाले. मस्त बाई उचललं होतं फक्त 500 रुपये व्याज आलं त्याला, तर ते आणालं अशा करे ते आमच्या गटात भांडणं. मला को करते आमच्या गटातल्या बाया. आमच्या गटात नाही आहे बाई, सगळ्या जणी बरोबर पाहते, हिशोब बरोबर क्लिअर आहे. कोणी लुचाट नाही, काही नाही, मस्त बाया आहे. आणि त्याच्यात मी म्हणजे आम्ही मिटिंग घेतो आणि मिटिंग घेतो आणि सगळ्याजणी मग नाश्ता ठेवते दर मिटिंग गेले. आमच्या ह्याच्यात असं आहे, आमच्या ह्याच्यात सगळीची एकी आहे. पण लय दिवस झाले आमचा विश्वास बसला. पण त्याच्यातल्या तर बापा कसाच विश्वास नाही आहे. आणि एखाद्याला चूक झाली अशा बडबड करते का बस त्याला असं वाटतं काय झालं काय नाही. मलाच टोमनावर राहिली. तिला असं वाटते का मला समजून नाही राहिलं, पण हे टोमना मलाच मारून राहिली. भली पटाईत आहे. पासबुक मानाची बोंबने पडली लागन तर. ताई चला ना, आपली बस लागली ना, चला मग गाडीत गर्दी होऊन चला सगळेजण सोबतच जाऊ. कोणतं काम नाही ना, चल ना मग काय उभे राहायचं. हो चला बापा, मला उशीर होऊन राहिला. बाबा शांतीनं तर लयच फुलं आणले बापा तोडून. रोज जाते सकाळी, तिला रोजच सवय आहे आणायची इच्छा. हो बसले का हो, झाले का हो तुमचे काम? नाही बापा, काम गे मोहाचेच आहे. एवढ्या सकाळी बसते तरी का हो कोणी काकू? पण काही कारणास्तव बसलो आम्ही. माझ्या घरचं तेल सरलं होतं तर तेला नाले म्हटलं पोराले पाठवलं एका बाहेरच्या, तर तो याच आहे म्हणून बसली. नाही तर काय सकाळी बसतो का हो काकू? हो तरी म्हटलं बाप्पा अशा कशा बसले एवढ्या सकाळी? आणि कामाला नाही गेली का हो तू? काहून घरी आहे काकू? श्रावण सोमवार असल्यावर जाणं होते काय? मायने होत बाप्पा, मी नाही आहे एवढी कामाची. ज्या हाय कामाच्या त्याच्या इकडून होते. माझ्याकडून ते बेल वाहून घेऊन जाणं नाही होत. जाते बेल गिल वाहून. मला एक तर घरचं काम पडते नाही, एक तर मग वावरातलं पडते. बेल वाहून खरंच कामाला जाणं होते का मायवालं? त्याच्यातल्या एक दोन जणी वायातच माझ्या सकाळच्या. आणि एवढे होते तरी काय कोणाच तरी. मला तर वाटते काही जणी म्हटलं 12च्या नंतरच वायात असं. मग काय अर्थ ते? सकाळी मग काय वाया, ते काय मग वायण्यात अर्थ? जसं पटते तसं करते. मला नाही पटत, मी राहत असतो बापा. 1 दिवसाचा रोज गेला तर काय देवधर्म करायसाठी मी राहतो बापा घरी. काकू बरं झालं तुम्ही दिसले. आता ही गोष्ट निघाली म्हणून. आजची शिव मुटकायची आहे काकू? मुंगाची आहे हो, मुंगाची. कारण की माईची हे नाही का नीता, ते म्हणे बाई मुंग पाहिजे, सगळे मुंग पाहिजे. आहे ना हो, मुंगाची आहे ना? हो मुंगाची आहे हो. मी काय म्हणतो शांती, जराशी दे ना हो फुलं. दे ना त्याच्यातले फुलं. लय मोठे आहे ना फुलं. एवढ्या फुलाचं काय करू? दे ना मला. माझे मी देत गीत नाही हो माय. मलाच तेवढे मोठे फुलं पाहिजे. माय सुनीनं पहिलेच सांगितलं गोष्टी करत आणान म्हणे. कोणी मागन तर देऊन द्यान म्हणे. माझ घरी पाहिजे हो. आम्ही तिघी जणी आहे ना, देवाले वाले. आणि त्याच्यात माई सून मस्त आज श्रावण सोमवार असल्यानं ते देवापाचं पुरं सजवते. म्हणून मलाच पाहिजे. आणि तुला पाहिजे असन तर जा ना तू. झाडाले हाय म्हटलं लय मोठे फुलं आहे. आणि मला सगळं 1 घंटा लागला म्हटलं झाडाची फुलं धर. तुला ऐकू ते देऊ काय माय? कशी हो तू? इथं बसली पण जाऊन नाही राहिली. माघरी आणले आहे, थोडेसे कमी आहे म्हटलं म्हणून मागतले बिचारे तुले. नाही तर काय मागतले असते हो म्या. मोठी हुशार आहे, बरोबर टोला लावून पाहिजे. बरोबर मागते येले बरोबर मागू घरी नेते ते. शांती बेल आणलं का त्याच्या माणसानं? त्याच्या माणूस बेल आणत असते ना. बेल आणलं असेल तर दे ना एखादी डांगी. माहीत बाई मास्त घरी आणायचं आहे. माणूस आणते का आणू करते. आता पहिले आणि माईचा माणूस कवटा भर. आता नाही होत माईच्या माणसाकडून. म्हातारे झाले त्या झाडावर चढणं हे ते. आणि गडी माणसानं तोडून दिलं तर आणते. आणि माझ्या घरच्या वावरात काही गडी नाही आहे. मास्तरच्या वावरात आहे गडी. त्या गड्यानं तोडून दिलं तर बरं आणन, नाही तर काही आणत नाही. माईच्या माणसं आज घरच्यासाठी आणते का नाही, मलाच दुसऱ्याला मागा लागते. तो तुले कुठं गॅरंटी देत बसू बापा? असं मग राहू दे बापा.
नाही आता तर काही मी तुले सध्या हो नाही म्हणत, पण एखाद्याच्या कर मारून पाहिजो. 11 11:30 वाजेपर्यंत माहीचे आले म्हणजे मग तुला देऊन देईन. जास्तीचं असलं तर देऊन देईन. काय करायचं आहे, तू देवाले वाहतो मी देवाले वाहतो. तर घेऊन जाजो लागलो तर मग आणलं गिनलं जास्तीचं असलं देऊन देईन मी. कशी काय कोणाला हो नाही म्हणत कहून आम्ही तिघी जणी आहे. माय मोठ्या सुनीचं तर लय नित्य नियमाचं काम आहे. 101 म्हणजे 101च पाहिजे हो बाई तिले. आता 151 नाही माहिती तिथे तिचं काय जास्त असलं तर माय कोमलचं नाही एवढं का नित्य नियमाचं 11 वाय तिथे. आणि माय काही एवढं नाही 11चं होऊन घेतो आम्ही, आमचं काही नाही. पण तिचं लय नित्य काम तिचं पहिले काढू द्या लागते मग आम्ही काढतो. तर लय बाई देवधर्माच्या बाबतीत तिचं काम लय कडक आहे. तिले झरलं पान नाही पाहिजे, काही नाही पाहिजे, सगळे चांगले चांगले पानं काढते. त्याच्यानंतर मग आम्ही घेत असतो चांगले पॉश पानं पाहिजे तिले. म्हणजे त्याला छिद्र नसलं पाहिजे, काही नाही. तशी लय नित्यनेम करते बात देवाचा. मग तुमच्या सुनीची देवधर्म करणं चांगलंच आहे ना बाप्पा. हो मला तिचा थोडंसं बघून लय आवडते. चाल बाई तुमच्यासोबत गोष्टी करत बसले तर अधिक माया अर्धा तास जाईल. मायचा माणूस आला का तर पाय तुम्ही चालली मी घरी बाप्पा. आणि माई सून म्हणून कुठं टाकल्या 1 तास झाल्या. गेलंही तोळा लागते तुमच्यासोबत गोष्टी करून. काय करू मी बाप्पा 2 सुना असून तुलाच तोळा लागते काय? हो त्या खर्च करून का हे करून मग मी तोडत असतो. आता का मी जराचं काम केलं तर हात का झिंजते काम आहे. त्या जागी करा दुसरं काम नाही तर आपल्या जीवाले. शांती येऊ बाहेर ये, आणलं बेल घेऊन जा घरात, मी हातपाय धुतो. खावं आणलं हो तुम्ही. बरं झालं आणलं. आम्ही वाटच पाहून राहिली. मी आत्ताच फुलं आणले. मी म्हटलं आले असन तुम्ही तर तुम्हाला जरासा वेळच झाला. काहून हो एवढा वेळ झाला? नाही होईन तर काय शांती, आपल्या वावरात आहे नाही. आपल्या वावरातलं तर पूर्ण बेकारच झालं ते झाड. आता दुसऱ्याच्या वावरातलं आणा लागलो. त्याच्यात मेन म्हणजे मास्तरचा गोडी यायला लागला. गोड्या रिमुड्या निमत्या करायला लागते ना. कोणी तोडायला पाहिजे नाही ना, काटे माटे राहते तो. तू कल करतो म्हणून आणलं, नाही तर मी आता आणलंच नसतं. कारण की दुसऱ्याच्या वावरात जा, गोड्या लेण्या तोडून घ्या, किती डोक्याला ताप आहे. पण तू बळबळ करतो म्हणून आणतो मी. उद्या ना आणलं ना, कलकल करतो म्हणून आणलं ना तुम्ही. बरं झालं घेऊन आले तर. नाही तर देवाला व्हायला काय असतं मग आम्ही. काटे आहे बापा, काट्याच्या मुळं आजकाल येणंच तोडायला पुरते. काटे रुततेच आपल्या येणंच कापायला पुरते कैचीनं. म्हणूनच कैची घेतली मी. एक मोजा लागते. मोजता मारवेड होते. पहिले मोजल्यापेक्षा पहिले मी पूर्ण तोडून घेतो मग मोजतो 100. आणि ते एक तोडणं मोजणं मग अधिक गल्लत होईल मोजता. बाबानं आणलं वाटते बेल. आई तुम्ही बेल तोडून राहिले ना तर माझ्यासाठी चांगलं तोड जा बा. झारलं झुरलं टाकू नका, नाही तर कोणते पानं टाकून द्या. ओ बापा नीता लय आणलं बाबानं. मला माहित आहे तुला झारलं झुरलं जमत नाही. त्यासाठी 151 काढतो ते माहित आहे मला. काढतो कोमल त्यासाठी किती काढा लागते? नाही ताईचं काढून घ्या पहिले. उरलं तर मग 11 मी व्हायतो. माय काही नाही. मी जेवढं असलं तेवढं व्हायतो. असं घ्या मग. भरं उरका का मग. देवपूजा लवकर झाली पाहिजे आजच्या दिवशी. हो झालं काय आमचं. आता पुष्पाचं झालं. आता फक्त स्वयंपाक करायचा आहे. स्वयंपाक देवपूजा झाल्यावर होते. तुम्ही फक्त तोडा. मग आम्ही एक तोपर्यंत मी कणिक भिजून ठेवतो आणि मग वाहून घेतो. मग करता येते स्वयंपाक. तुम्ही तोडून घ्या तोपर्यंत माझे धुणा पटणं होते. नाहीतरी आज सगळ्याची आंघोळा झाल्या तर सारे कपडे सुटले तर धुवून टाकतो मी. बरं तुम्हाला सांगतो आपले तिघीचेही तोडणं होईपर्यंत कोणाला देऊ नका. नाही तर अधिक कोणी आलं का देऊन देता तुम्ही एकही ठेवत नाही. मग आपलंही नाही होत आणि काहीच नाही होत. त्या घेऊन जाते आयत्या आणि बाबाला येले त्याला तोडून मागा लागते ना. बाबाला किती त्रास घ्या लागते. तुम्ही मागा लागता म्हणून बाबा आणते तरी. आणि बाबाला येले त्याला तोडून मागा लागते आणि तुम्ही देऊन देता. हो मला असं वाटते आपण वाहतो बा ताई देवालेच वाहते. सारखी तच पडते म्हणून मी देऊन देत असतो. ते ना व्हायला का ना आपण व्हायला का सारखंच आहे हो बाई. काय देवाला ते व्हायते ना आपण त्या काय घरी नेऊन ठेवासाठी घेते काय. बापा करा तुमच्या मतान काय करायचं आहे तर तोडायला किती अर्धा 1 घंटा जाते. आणि कोणाला वाटते कोणतं काम करते बाई. बेलच तोडते. 3 जणीचं बेल तोडायला काय कमी वेळ लागते काय? हो आई 1 जण पाहिजे असते तोडायला. लय वेळ लागते. तिघीचं बेल तोडायला का मुलीचं बेल तोडायला लागते का आपल्याला 3 जणीचं बेल तोडायला लागते ना. आई आपलं लय काम हलकं करते. नाही तर 1 जण त्याच्याच मागं पाहिजे ना. किती वेळ जाते अर्धा तास. म्हणून आमचंही लवकर होते. नाही आमचीच काय लवकर उरकलं असतं देवपूजेले. तुम्ही तोडून देता म्हणून आमचं लवकर आटपते.